सोलापूरमध्ये भारतीय जनता पार्टीचा विजयाचा झेंडा फडकत आहे। महानगरपालिकेनंतर आता सोलापूर जिल्हा परिषदेतही भाजपने स्पष्ट बहुमत मिळवत सत्ता ताब्यात घेतली आहे। या निकालामुळे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब झाला आहे। सोलापूर महानगरपालिकेत एक हाती वर्चस्व राखल्यानंतर भारतीय जनता पार्टीने आता सोलापूर जिल्हा परिषदेतही मुसंडी मारत स्पष्ट बहुमताच्या जोरावर सत्ता ताब्यात घेतली आहे। या निकालामुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वावर पूर्णपणे शिक्कामोर्तब झाल्याचे चित्र आहे। महानगरपालिकेत आमदार सचिन कल्याण शेट्टी, आमदार देवेंद्र कोठे व शहर अध्यक्ष रोहिणी तडवळकर यांच्या सोबतीने भाजपने 102 पैकी 87 जागा जिंकत वर्चस्व सिद्ध केले। जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत विरोधकांची संख्या अधिक असतानाही भाजपने पालकमंत्री गोरे यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक यशस्वीपणे हाताळली। या निवडणुकीत अक्कलकोटमध्ये सचिन कल्याण शेट्टी, दक्षिण सोलापूरमध्ये सुभाष देशमुख, उत्तर सोलापूरमध्ये दिलीप माने, शहाजी पवार, मोहोळमध्ये राजन पाटील, यशवंत माने, माळशिरसमध्ये राम सातपुते, पंढरपूरमध्ये प्रशांत परिचारक, मंगळवेढ्यात समाधान आवताडे, सांगोल्यात शहाजी पाटील, माढ्यात रणजित सिंग शिंदे, करमाळ्यात संजय शिंदे, बार्शीत राजेंद्र राऊत, जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण व चेतन सिंग केदार यांनी महत्वाची भूमिका बजावली। जिल्हा परिषदेच्या इतिहासात पहिल्यांदाच भाजप स्पष्ट बहुमतासह सत्ता स्थापन करणार असल्याचे निश्चित झाले आहे। या यशातून पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या प्रभावी नेतृत्वाची पुन्हा एकदा प्रचिती आली आहे।